ऑटो परमिट और स्थानीय भाषा के ज्ञान को लेकर पहले भी महाराष्ट्र में कई बार सवाल उठते रहे हैं, पर अब ठाणे में रिक्शा चालकों के लिए मराठी भाषा की परीक्षा जैसी जांच शुरू कर दी गई है। आरटीओ ने शहर में 6 अलग अलग जगहों पर विशेष भारी पथक तैनात की है। ठाणे रेलवे स्टेशन, खोपट, माजीवाड़ा, वागले, कलवा, मुब्रा में इन टीमों की ओर से रिक्शा चालकों के मराठी भाषा के ज्ञान की जांच की जा रही है। जांच के दौरान यह देखा जाएगा कि रिक्शा चालक मराठी भाषा को समझते हैं और बोलते हैं या नहीं। जिन रिक्शा चालकों को मराठी भाषा का पर्याप्त ज्ञान नहीं होगा, उनके खिलाफ नियम अनुसार कार्रवाई किए जाने की जानकारी सामने आई है। आरटीओ के इस अभियान के बाद ठाणे के रिक्शा चालकों में हलचल मच गई है। अब देखना होगा कि इस जांच के दौरान कितने रिक्शा चालकों पर कार्रवाई होती है और आरटीओ की यह मुहिम आगे कितने दिनों तक जारी रहती है। मराठी रिक्षा चालकांवरती कारवाई होणार आहे। परिवहन मंत्र्यांच्या आदेशानुसार आज तुम्ही भरारी पथक घेऊन या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचलेले आहात। आतापर्यंत किती रिक्षा चालकांवरती कारवाई झालेली आहे आणि काय नेमकं रिक्षा चालकांचं? माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माननीय आरटीओ मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळपासून इथे ऑटो रिक्षा तपासणीचे काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत एक्झॅक्ट आकडेवारी सांगता येणार नाही, कारण खूप सारे आमचे अधिकारी हे काम करतायत। मी स्वतः पण बऱ्याच रिक्षा चालकांच्या मुलाखती इथे घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आम्ही यांना सर्वांना अगोदर यांनी सर्टिफिकेट प्राप्त करून घेतले आहे का हे बघतो। जर त्यांनी करून घेतलं असेल तर ठीक आहे, आणि जे अमराठी रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही अशांना आम्ही मराठीतून काही प्रश्न विचारतो आहोत। हे मराठीतून प्रश्न विचारल्यावर त्यांना त्यामध्ये जर उत्तरं सांगता आली तर काही प्रॉब्लेम नाही, त्यांना मराठी येतं असं मान्य करण्यात येईल। जर त्यांना मराठी बोलता आलं नाही किंवा समजलं नाही तर आम्ही त्यांना नोटीस इश्यू करत आहोत। आतापर्यंत किती रिक्षा चालक जे आहेत, रिक्षा चालकांना यामध्ये काही अडचण येत आहेत का, किंवा रिक्षावाल्यांनी काही करण्याचे काही प्रकार नाही? काय झालं होतं की माननीय मंत्री साहेब यांनी ऑलरेडी सर्वांना सांगितलं होतं, आवाहन केलं होतं की तुम्ही मराठी शिकून घ्या। त्यामुळे मी सकाळपासून जेवढ्या रिक्षा चालकांना तपासणी केलेली आहे त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांना जुजबी ज्ञान असण्याचं मला आढळून आलेलं आहे। कारवाई अजून कुणाला नोटीस इश्यू करण्यात आलेली नाही आहे। एव्हरेजली मॅडम कसं वाटतंय की रिक्षा चालक मराठीमध्ये बोलतायत का? जे परप्रांतीय रिक्षावाले त्यांना शिकवलं गेलं असे रिक्षावाले आढळले का? हो, आता मला एक रिक्षावाले आता थोड्या वेळापूर्वी आढळून आले। त्यांनी मराठीची शिकवणी सुरू केलेली आहे। त्यांना मराठी बोलता येतं, पण जुजबी मराठी बोलता येतं। या, बसा, थांबा, कुठे जायचं आहे, अशा टाईपचे छोटे छोटे जे वर्ड्स आहेत ते बोललेले आहेत माझ्यासोबत, आणि त्यांनी एक शिकवणी पण लावलेली आहे आणि ते बोलले की मला 18 तारखेला माझी त्याची परीक्षा घेण्यात येणार आहे। मॅडम, आजपासून सुरू झालेला ड्राईव्ह आहे, पुढे कशा प्रकारे कारवाई केली जाणार आहे आरटीओवर या संपूर्ण? आजपासून जी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे ती नोटीस वाटण्याची कारवाई आहे। आता 1 महिन्याच्या नोटीस आम्ही वाटत आहोत सर्वांना। 1 महिन्याच्या नोटीस वाटल्यानंतर आम्ही त्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत। जे नोटीस मिळालेले लोक आहेत त्यांना जर ह्या 1 महिन्याच्या कालावधीत मराठी बोलता आलं तर आपण त्यांच्यावर कारवाई करणार नाही, पण जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर 3 महिन्यासाठी आम्ही त्यांचं लायसन्स आणि बॅच सस्पेंड करणार आहोत।